नमस्कार, मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक 91 ते 95 सादर करते आहे. नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. अति आदरे सर्वही नाम घोषे, गिरी कंदरे जायजे दूरी दोषे. हरी तिष्ठ तू तोषला नाम तोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरू तो मुखी नाम घेता. जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणा तेची हे नाम आता. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे. शुका कारणे कुंटिणी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. आपल्या सगळ्यांनाच कुठली गोष्ट फ्री मिळत असेल तर त्याचं फार आकर्षण वाटतं. एखादी गोष्ट फुकट मिळते म्हटल्यावर आपलं सगळ्यांचंच लक्ष तिकडे जातं. आपली ही मानसिकता रामदासांनी 400 वर्षांपूर्वीच ओळखली आहे हे पाहून फार गंमत वाटते. म्हणून ते आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतायत की रामभक्ती अजिबात खर्चिक नाही, त्यासाठी शारीरिक मानसिक कष्ट नाही. पदराला खार न लावता अगदी फुकट असं हे रामनाम आहे, पण त्याचं मोल मात्र फार मोठं आहे. हवा आहे तो एक नितांत आदर, विश्वास, तो मात्र मनापासून हवा. म्हणजे मग आपल्या त्या रामाला आणि त्यायोगे आपल्या मनाला आनंद मिळेल आणि असं हे सात्विक आनंदाने भरलेलं आपलं मन दुर्गुणांना सहज दूर करू शकेल. आपला हा अन्नदाता देव आपली काळजी घ्यायला समर्थ आहे, हा विश्वास एकदा का आपण मनी बांधला की आपण आपली कामं करायला आणि ती कामं करताना रामभक्ती करायला मोकळे. अतिशय संतापी अशा शंकराला रामनामामुळे विसावा मिळालाय. पार्वतीला अतिशय मनापासून रामाबद्दल आदर आहे. रामभक्ती आणि रामनामाचं महत्त्व सांगताना रामदासांनी जी उदाहरणं आपल्याला सांगितली आहेत ती खरोखरच विचार करायला लावणारी आहेत. मग तो अजामेळ आपल्या मुलाला हाक मारण्यासाठी का होईना आणि कुंटिणीने आपल्या पुत्राला आपल्या पोपटाला नाव शिकवण्यासाठी का होईना त्या रामाचं नाव घेतलं आणि ते अंतर्बाह्य बदलून गेले. मग आपण तर या अजामेळ आणि कुंटिणी इतके पापी नाही, मग आपल्याला रामभक्तीची प्रचिती आल्याशिवाय राहील काय. जय जय रघुवीर समर्थ.